नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. यावर्षी दिवाळी 2025 कधीपासून कधीपर्यंत आहे? यावेळी वसुबारस, धनतेरसची पूजा, यमदीपदान हे कोणत्या वारी येते? नरक चतुर्दशी कधी आहे? अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी केलं जावं का? 20 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं ज्या दिवशी अभ्यंगस्नान आहे, की 21 तारखेला करायचं? पाडवा आणि भाऊबीज याची शुभ मुहूर्त कोणते आहेत? या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणजेच थोडक्यात दिवाळीचे सगळे सण आपण अगदी आनंदाने साजरे करत असतो, पण त्यांचे शुभ मुहूर्त काय, तारीख वार सहित सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिले तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण तो म्हणजे दिवाळी. तर यावर्षी यंदाची दिवाळी ही 18 तारखेपासून सुरू होते आणि 23 तारखेला संपते. धनत्रयोदशीचा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो आणि भाऊबीजेपर्यंत ही दिवाळी आपल्याला साजरी करायची असते. पण यावर्षी वसुबारस ही 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार या दिवशी येत आहे. तर वसुबारसलाही आपल्याला तितक्याच उत्साहानं साजरं करायचं आहे. वसुबारस म्हणजे काय? वसू म्हणजे गाई आणि बारस म्हणजे 12वा दिवस. तर या तिथीला गाईचं पूजन केलं जातं. गाईच्या उदरात हे 33 कोटी देव असतात. तर त्या दिवशी गाईची पूजा केल्यानंतर आपल्या आयुष्यातील बरीच अशी विघ्न दूर होतात. गाईला आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं गेलं आहे. त्यामुळं तुम्ही या दिवशी वसुबारसला गाईची पूजा करायला अजिबात विसरू नका. दुसरा दिवस तो म्हणजे 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी आहे धनत्रयोदशी. काही ठिकाणी याला धनतेरस असंही म्हटलं जातं. वार आहे शनिवार. तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसहित धन्वंतरी देवता आणि कुबेर देवता यांचीही पूजा करायची असते. या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केल्यानंतर आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभतं. घरात कुठलीही रोगराई राहत नाही आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनं घरात सौख्य आणि समृद्धीही नांदत असते. तर या दिवशी धनतेरसचा मुहूर्त आहे 7:16 पासून 8:20 यावेळेत तुम्ही धनत्रयोदशीची पूजा कधीही केली तरीही चालू शकते. या दिवशी सोनं नाणं तुम्हाला नाही खरेदी करता आलं तर फक्त धन जे असतं ना, तर त्याची खरेदी नक्की करा. कारण या दिवशी धन आणि गूळ याचा नैवेद्य दाखवला जातो आणि धनाची पूजा करण्यालाही या दिवशी अतिशय महत्त्व आहे. तसेच त्या दिवशी यमदीपदानही केलं जातं. म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर शनिवारी आपल्याला संध्याकाळी 6:30 ते 8च्या दरम्यान कधीही तुम्हाला जमेल तेव्हा यमदीपदान करा. या दिवशी कणकेचा एक दिवा बनवला जातो आणि त्याला 2 मुटके आणि तो कणकेचा दिवा असं सगळं घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावला जातो आणि यमाला प्रार्थना केली जाते की आमच्या घरात कुठलाही अपमृत्यू होऊ देऊ नकोस आणि आमच्या घरातल्या सगळ्यांचं रक्षण कर. या सगळ्या गोष्टींची माहिती, याचे सगळे वेगळे वेगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलमध्ये बनवलेले आहेत. तर ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यात तुम्हाला धनत्रयोदशी, यमदीपदान याची सगळी माहिती मिळून जाईल. आता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे नरक चतुर्दशी किंवा अभ्यंगस्नान. हा दिवस आहे 20 ऑक्टोबर 2025. या दिवशी आपल्याला अभ्यंगस्नान करायचं आहे. म्हणजे ते कधीही ब्रह्ममुहूर्तावर केलेलं, सूर्य उगवायच्या आत आपल्याला अभ्यंगस्नान करायचं असतं. तर तुम्ही 5:13 पासून 6:25 कधीही त्या वेळेत तुम्ही सकाळी लवकर उठून सुगंधी उटणं लावून स्वच्छ अंघोळ करायची आहे. तर यालाच अभ्यंगस्नान म्हटलं जातं आणि याचा मुहूर्त आहे हा 20 तारखेचा आहे. ब्रह्ममुहूर्तावरती सूर्य उगवायच्या आत या दिवशी आपल्या सगळ्यांनाच अंघोळ करायची असते. आता सगळ्यांनाच पडलेला सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर असा प्रश्न म्हणजे लक्ष्मीपूजन. यावर्षी अमावस्या ही 20 तारखेला चालू होते आणि 21 तारखेला संपते. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की लक्ष्मीपूजन कधी करायचं. कॅलेंडर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 21 तारखेला लक्ष्मीपूजनचा मुहूर्त दिलेला आहे. पण तरीही 20 तारखेला अमावस्या दुपारी चालू होते आणि
21 तारखेला 6च्या आतच संपते. आपण लक्ष्मीपूजन हे कधीही प्रदोष काळात करत असतो. त्यामुळं शक्यतो लक्ष्मीपूजन हे 20 तारखेलाच करायचं आहे. 20 तारखेला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे 7 वाजून 8 वाजल्यापासून ते 8 वाजून 18 मिनिटांपर्यंत. तर तुम्ही या काळामध्येही लक्ष्मीपूजन करू शकता. जर तुम्हाला या टायमिंगमध्ये नाही जमलं तर प्रदोष काळात 6:30 वाजल्यापासून 8 साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन कधीही करू शकता. हे दोन्हीही मुहूर्त शुभ आहेत. तर 20 तारखेला सोमवारी तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे. ज्यांना शक्य नाही, ज्यांच्या घरी मासिक मासिक धर्म आहे किंवा वेगळे काही अडचणी असतील, तर त्यांनी 21 तारखेला मंगळवारीही लक्ष्मीपूजन केलं तरीही चालेल. आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी दोन्ही दिवशी केलं तरीही काहीही हरकत नाही. आता पुढचा दिवस म्हणजे पाडवा. पाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. कोणत्याही शुभ खरेदीसाठी पाडवा हा अत्यंत शुभ दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी तुम्ही कोणतीही शुभ कामं करू शकता. पाडव्या दिवशी आपल्या पतीला ओवाळायची ही आपल्याकडे पद्धत आहे. तर हा दिवस पूर्ण शुभ असल्यामुळं तुम्ही सकाळी तुमचं आवरल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी लवकर 9च्या आत तुम्ही पाडवा साजरा केला तरीही चालू शकतं. आता दिवाळीचा शेवटचा दिवस तो म्हणजे भाऊबीज. 23 ऑक्टोबर 2025 वार आहे गुरुवार. या दिवशी येते भाऊबीज. तर भाऊबीजेला आपल्याला आपल्या भावाला कधी ओवाळायचं आहे, तर तो शुभ मुहूर्त आहे. तो आहे दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपासून ते 3 वाजून 18 मिनिटांपर्यंत. बहिणीने आपल्या भावाचं औक्षण करण्याचा हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. तर तुम्ही या टायमिंगमध्ये आपल्या भावाचं औक्षण करू शकता, भावाला ओवाळू शकता आणि भाऊबीज सेलिब्रेट करू शकता. तर आत्ता या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची थोडक्यात माहिती दिली आहे. यासाठीचे सेपरेट व्हिडिओज मी आपल्या चॅनेलवरती बघितले आहेत. तर ते तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओज डिटेलमध्ये बघू शकता. लक्ष्मीपूजन कसं करायचं, धनतेरसची पूजा, यमदीपदान, सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.